अरे स्वीटू, तू आ गई? हाय, मैं 1 मिनिट में आया, रुक जा, इधर ही रुक. हा देवसाहेब 4 वाजता शिपमेंट येईल, तुम्ही अनलोड करून टाका. हं? ओके, मी पाठवतो कोणाला तरी. ओके चलो. अगं तू जा ना, मोमो बरोबर शॉपिंग करायला ती गेली. अगं थांब, मी ड्रायव्हर काकांना सांगतो. ओम काय बस. काय झालं? आणि आज जे काय झालंय ना ते खूप चांगलं झालं. पहिल्यांदा तुझ्या धाकट्या भावानी एक खूप मोठा निर्णय घेतलाय स्वतःसाठी. तो अशा नात्यात अडकायला निघाला होता जिथे त्याचं मनच नाहीये. तू त्याचं आयुष्य कंट्रोल करायला निघालीस, बिझनेस साठी त्याला दुखावतेस. तो तुटून दूर जाईल तुझ्या, आणि पुन्हा कधीच येणार नाही. काय झालं ताई? ओम, आय एम सॉरी. खरंच. लुक, आय एम रिअली सॉरी. फॉर व्हॉट? तुला तुझ्यात आणि मोमो मध्ये तसं काहीच रिलेशन नाही, केमिस्ट्री नाही, हे मला कसं नाही रे कळलं. बिझनेसच्या दृष्टीने योग्य असे, मला पटतील असे मी डिसिजन्स घेत राहिले. पण तुला काय हवंय, तुला काय आवडतंय याचा विचार मी कधी केलाच नाही रे. चुकलं माझं. रिअली? मला खूप टेन्शन आलं होतं माहितीये. आय वॉज वरीड की तुला काय वाटेल, तू चिडलीस का माझ्यावर, तू मला समजून घेशील का नाही. आय एम थँक्यू सो मच. तुला का नाही समजून घेणार मी? कोण आहे मी तुझी? ताई. ताई नाहीस तू माझी, मग बेस्ट ताई इन द वर्ल्ड आहेस. पण चिडले तर आहेच मी तुझ्यावर. एंगेजमेंट मोडलीस म्हणून नाही. ओम, तुझ्या मनात जर दुसरी कोणीतरी मुलगी आहे, तुला दुसरं कोणी आवडत असेल ना, तर तू माझ्यापासून लपवायचं नाही, मला सांगायचं. That is another thing. But हा, खरंच कोणी एक मिनिट खरंच कोणीतरी आवडतंय तुला? ताई मी एक मिनिट कोण आहे ती मुलगी? आहे एक. हा ती मुलगी आहे. ओके, तिचं नाव आहे ओम भाई. हाँ? ओम भाई. ओम भाई, बेबी, मैं मोमो को छोड़ के आ गया. वो ड्राइवर के साथ है, उधर गाड़ी में बैठी है. ओके ओम भाई, स्वीटू आ गई है. मी आलो. तू कुठे चाललास? एक काम आहे, आलोच. हा, कुठे चाललास तू? आलोच सांगतो. तू मला नाव तुला आल्यावर सांगतो. हा, ओके, बाय बाय. तू अंगठी आणलीस? रॉकी पण ना. ओम कुठल्या मुलीचं नाव घेणार होता? कोण आहे ती मुलगी? रॉकी. हाय स्वीटू, आलीस तू? हाय. ए अगं, हाय. हाय स्वीटू. स्वीटू, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. छान आहे, रिंग छान आहे. येस, छान आहे ना, जस्ट लाइक मोमो, वेरी ब्यूटीफुल. क्या सुपर्ब एंगेजमेंट हुई ना ओम भाई. मतलब स्वीटू, तेरे को तो हमने बहुत मिस किया. और तूने भी बहुत सारी चीजें मिस की एक्चुअली. स्वीटू, तू ओम भाई की होने वाली बीवी से मिली? मोमो से मिली? मोमो से नाही,
मी भेटले नाही त्यांना, पण मला त्यांना विश करायचंय, त्यामुळे मी भेटले. तुझ्या मोमो वहिनींना भेटली नाहीस तू अजून यार स्वीटू. स्वीटू एक मिनिट, एंगेजमेंटचे फोटो दाखवू ना आपण. तू पाठवलेस ना मला? हाँ आपको मला नाही बघायचं. एक अगं स्वीटू तुला दाखवतो मी काय काय पोजेस दिल्या. हे बघ हे बघ हे बघ. नाही मला नाही बघायचं. अगं तो रॉकी तुला माहितीये एंगेजमेंट मधली सगळ्यात फेवरेट मुवमेंट कुठली आहे माझी? कौन सी मुंबई? ओम नंतर दाखवते सगळं. हा मी गिफ्ट आणलंय तुझ्यासाठी. पुरणपोळी हवी होती ना तुला? पुरणपोळी? हे घे. दादा चिन्या दादा पडले. चिन्या दादा पडले. दादा दादा अहो काय झालं? उचला उचला या ना, उचला. दादा हळू. सावकाश सावकाश सावकाश. सांभाळून सांभाळून. तिने सांभाळ. दादा घेऊ आम्ही. हो थँक्यू. दादा हळू. अरे मी ठीक आहे. हो असू दे दादा. हळू हळू हळू. नीट बसव. नीट आहे. हो एक आरामात आरामात आरामात. बसा नीट बसा नीट बसा. अहो तुम्ही बसा, मी पाणी आणते. आल्या मी पाणी आणते. दादा असे कसे पडलात तुम्ही? घ्या. बसा. मला निघायला हवं. मला जायला हवं. पैसे आणायचे ना. मी येतो. अहो ऐका ना, माझं बाहेर चक्कर येऊन पडला होता तुम्ही. ऐका ना, कुठेही जाऊ नका. हो दादा प्लीज थांबा. हो अरे असं कसं म्हणताय तुम्ही? उधारा बाकी आहे त्या घेऊन येतो. हॉल बुक करायचा आहे, त्यासाठी पैसे पाहिजेत ना. तेच आणायला जातोय मी. नको ना, तुम्ही बसा. तुम्ही बसा. पाणी हवंय का? नाही बस. हॅलो. हा स्वीटू. अगं दादा हिशोबाचे पैसे गोळा करायला बाहेर गेले होते तर चक्कर येऊन पडले. काय? तू टेन्शन घेऊ नको. त्यांना घरी आणलं आपण. बरे आहेत ते. पण यार ऐकत नाहीये अजिबात. लग्नासाठी पैसे गोळा करायचे, हॉल बुक करायचा म्हणून बाहेर जायचा हट्ट करतायत. तुझ्या लग्नाचं जाम टेन्शन घेतलंय त्यांनी. पॅनिक नको होस तू चिन्या. हा दादांना फोन देतोस? हा देतो. दादा स्वीटू आहे. अरे हा पिटू बाळा कशी आहेस? दादा कशाला बाहेर पडलात तुम्ही? तुम्हाला माहितीये ना मला किती काळजी असते तुमची. अगं मला जायला पाहिजे ग. अगं आपल्या उधाऱ्या बाकी आहेत. उधार पैसे म्हणजे आपलेच पैसे आहेत. तेच आणायला चाललो तुम्ही आता. हो पण नका ना असा हट्ट करू. मी जमवेन पैसे, पण तुम्ही प्लीज बाहेर नका पडू दादा आता. हा स्वीटू बाळा मी बाहेर गेलो नाही तर कसं होणार ग? दादा तुम्ही तुमच्या स्वीटूचं ऐकणार नाही आहात. हा स्वीटू बाळा तुझं नाही ऐकणार असं कसं होईल? ठीक आहे मी आता झोपतो, आराम करतो. हा पण हे बघ उठलो की मी जाणार आहे. हा तेव्हा मला बिलकुल अडवायचं नाही, आधीच सांगून ठेवतो. नाही अडवणार, पण आता आराम करा प्लीज. हा चिन्या हा फोन नू मी आता आराम करतोय. पण मला वेळेत उठवायचं. हो. रॉकी कुठे आहे? ती खुर्ची खाली ठेव आधी. ऑफिस आहे हे, तुझं जिम नाही. खाली ठेव. काय करतात खुर्चीवर बसून? काम करतात ना ऑफिस मध्ये. का असा व्यायाम करतात? इन शॉर्ट त्या खुर्चीचा पण काहीतरी उपयोग आहे. पण तू कशाला आहेस इथे? काय उपयोग आहे तुझा? मैंने क्या किया क्या बेबी? किया? उलट विचारू नकोस मला. स्मूदी साठी लागणारी आंबे हळद येणं अपेक्षित होतं. ती आली आहे का? असं करू नकोस. ती येणं अपेक्षित होतं. ती ग्राइंडिंग मशीन मध्ये कुठली जाणं अपेक्षित होतं. ती गेली आहे का कुठली? नाही गेली, कारण सगळी ग्राइंडिंग मशीन
बंद पडली आहेत अचानक, आणि हे तू मला सांगणं अपेक्षित होतं, ते सांगितलं नाहीस. डोक्यात दगड भरलेत का तुझ्या? मुझे क्या मालूम क्या खूप मोठी ऑर्डर आहे, किती लाखांचं नुकसान होणार आहे माहितीये का तुला? आणि हे सगळं तुझ्यामुळे. हा नुसतं शरीराने वाढलाय, शरीर पिळदार आहे, डोक्यात अक्कल नाही वाढली वया बरोबर. तू तुझ्यामुळे हे नुकसान झालेलं आहे ते. ताई ताई शांत हो. काय झालं? तुला तू का चिडचिड करतेस त्याच्यावर? उद्या आंबे हळदीच्या स्मूदीची मोठी ऑर्डर आहे माहितीये ना तुला? किती लाखांचं नुकसान होईल माहितीये का तुला? किती मोठी ऑर्डर आहे आपली, त्याची कल्पना आहे का तुला? अरे खानविलकरांचं नाव स्टेजवर लागलंय. ओम आय नो, मी टेक्निशियनशी बोललोय, त्याला थोडा वेळ लागेल. उद्याची ऑर्डर आहे, उद्याची. ही ऑर्डर उद्याची आहे? ऑफकोर्स. कशी पूर्ण? हे बघ त्यांचे मेसेजेस येत आहेत, फोन कॉल्स येतात, मी काय उत्तर देऊ त्यांना? मॅम आता तुझं काय आहे? सॉरी. सर तुम्ही ऐका ना माझं. नाही, तुमची आंबे हळदीची ऑर्डर पूर्ण होईल, फक्त थोडासा वेळ मला द्या. काय आमची मशीन्स अचानक. नाही प्लीज तुम्ही माझं खूप मोठं नुकसान होणार आहे या. फक्त एकच महत्वाची गोष्ट, हे नुकसान स्वीटूमुळे झालंय हे दाखवता आलं तर तिला नोकरीवरून काढून टाकता येईल आणि ओमही काही बोलू शकणार नाही. बघूया पाईंची ऑर्डर पूर्ण झालीये का. काय ते झोपा काढायला आली होतीस? काम पूर्ण करायचं होतं ना तुला. हा, घरात झोपायला मिळत नाही म्हणून इथे आमच्या फॅक्टरीमध्ये झोपतेस. नाही, काम तू मागितलं होतंस माझ्याकडे. काय सांगितलं होतंस? रात्रभर जागून मी तुमची ऑर्डर पूर्ण करून देईन, आंबे हळद कुठून देईन. मग नाही झाली अजून कुठून. आणि 1 मिनिट, पैसे मागायला तू आली होतीस माझ्याकडे, मी तुला बोलवलं नव्हतं. माझं किती लाखांचं नुकसान केलंयस माहितीये, आणि नुकसान तू स्वतःचंही करून घेतलंयस. कारण ऑर्डर पूर्ण केली नाहीस त्यामुळे तुला एक्स्ट्रा पैसेही मिळणार नाहीत, आणि ऑर्डर पूर्ण केली नाही म्हणून नोकरीही जाणार आहे आता हातून. मॅम ऑर्डर रेडी आहे. काय? हो, हे बघा, ह्या बॉक्सेस मध्ये भरून ठेवल्यात पिशव्या, फक्त डिस्पॅच करायचंय. रेडी. ऑर्डर रेडी आहे. गुड जॉब. ओके, थँक्यू मॅम. मॅम निघू? तुला सांगितलं होतं रात्रभर जागून हे काम केलंस तरी तुझं ऍक्च्युअल काम करण्यासाठी वेळेत ऑफिसला यायला हवं. आता हो, या अशा अवतारात येणार ऑफिसमध्ये? नाही मॅम, मी पटकन घरी जाऊन फ्रेश होऊन येते, पण वेळ दे. निघू मॅम? ऐक, येस मॅम. काम पूर्ण केल्यावर मी तुला पैसे द्यायचं कबूल केलं होतं. सो तुझी मजुरी 20,000 रुपये. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. किती उशीर झाला. त्या लोकांनी झोपूनच ठेवलं, उठवलंच नाही मला. स्वीटूच्या लग्नाची तयारी करायची ना, त्यासाठी पैसे आणावे लागतील. पैसे आणावे लागतील. नलू, येतो का मी? हो, कुठे निघालात? थांबा. आता नाही थांबू शकत. अगं, आपल्या स्वीटूचं लग्न करायचं ना, सगळी तयारी करायची. पैसे अहो
अहो थांबा ना. अरे काय थांबा, आधी उशीर झालाय, ते लग्नाची तयारी करायची. थांबा थांबा काय, अरे सिटू आली. कुठे निघालात तुम्ही? ए सिटू, काही काळजी करायची नाही. तुझ्या लग्नाचं सगळं नीट करणार आहे मी. मी आहे ना, दादा आहे. हा हा. हो पण मी तुम्हाला म्हंटल होतं ना की कुठे घराबाहेर पडू नका आणि आराम करा. हा मग तुम्ही कुठे निघालात? अगं आरामच करत होतो. तुझ्या आईला विचार ना. ए सिटू, हे तू माझी मुलगी आहेस ना, मी तुझं नाही ऐकणार तर कोणाचं ऐकणार. मी ऐकलं, आराम केला, पण आता मला निघायला हवं. काय तुझं लग्न आहे ना, ते मला असं थाटामाटात करायचंय, असं छान करायचंय, पण त्यासाठी पैसे 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 लागतील ना, ते आणायला चाललोय. दादा दादा तुम्हाला मुलीचं लग्न महत्वाचं आहे पण मुलगी महत्वाची नाहीये का? हा मग आपण ऐका, आपण आत बसूया. हा आणि मग आपण बोलू आणि मग आपण ठरवू. आज बसू. हे पण मी पैसे आणायला जाणार. पैसे हो आपण जाऊ. हो चल चल चल. जाधव काका, पाटील काकू, इकडे ही बिल्डिंग. इथेच आहे का? हो ओके, उतर. मी देऊन आले, पटकन देऊन आले सामान. नाही थांब ना, मी नेऊन येतो. अरे काय रे? सॉरी, दे. अरे नको, मी देऊन येतो. नक्की? हो ग, 100%. इथलं साई सदन 203 साळुंखे. साई सदन 203 साळुंखे. सगळं सामान त्यांचंच आहे. इट्स ओके, मी देतो. नक्की? 100%. हा सर बोला. काय ग, काय करतेस, कुठेस? हा मी डिलिव्हरी द्यायला आले होते. वा, म्हणजे आता तुझ्या घरच्यांनी तुला कामाला लावलं? हा, कमाल आहे बुवा तुझ्या घरच्यांची. खरंच? नाही सर, नाही, मी आली हट्टानी. का? तू का हट्ट केलास? हे दादांचं काम आहे ना, ते जातात ना डिलिव्हरी द्यायला, चपात्यांची ऑर्डर द्यायला. हो सर, नाही दादांना बरं नाहीये, ते काल चक्कर येऊन पडले. काय कमाल आहे बुवा, सतत काही ना काहीतरी होत असतं तुझ्या दादांना. तुझ्या दादांचं पण नशीब जाम सॉलिड आहे. नाही, त्यांचा बॉसच त्यांचा होणारा जावई म्हटल्यावर काय, कधी या कधी जा, कोण विचारणार आहे त्यांना? बाहेर कुठे नोकरी केली तर असं होणार आहे का? चला, झाली डिलिव्हरी करून निघूया. कोण आहे? हॅलो स्वीटू, तुझ्यासोबत कोण आहे? ओम आहे. सर, तो तिथे काय करतोय? तो तुझ्यासोबत काय करतोय स्वीटू? वा, हे छान चाललंय तुमचं. म्हणजे इथे तुझा होणारा नवरा राब राबतोय, कष्ट करतोय, आणि तू तुझ्या मित्रासोबत तिथे फिरतीयस. सर ऐका, तो मला भेटायला आला नव्हता, तुम्ही माझं एकदा ऐकून तर. तो आहे ना तिथे, त्याला ऐकव. मला काम आहे. सर काय झालं? नाही, काही नाही. मी तुला भेटलेलं मोहितला आवडत नाही ना. हे बघ एक मिनिट, असं असेल तर इट्स ऑल राईट. ठीक आहे, मी तुला भेटायला आलोच नाहीये. मी माझ्या दादांना भेटायला आलोय, मी नलू मावशीला भेटायला आलोय. हा, मी तुला कुठे भेटायला आलोय? आणि मी त्यांना कधी हवं तेव्हा भेटायला येऊ शकतो. हो, मी माझ्या लाडक्या दादांना भेटायला आलोय. चल आता, चल दादांच्या लाडक्या. दादांच्या लाडक्या. हा, चला. अरे विसरलो. बस बसलीस? हो. एकच मिनिट. हा, कुठे गेला? चला. का असा हट्ट करताय लहान मुलासारखा?
2 घास खाऊन घ्या ना पटकन. नलू मला भूक नाहीये, कशाला जबरदस्ती करते? इथे माझ्या मुलीचं लग्न करायचंय. काम करायचं सोडून मी घरी आराम करतो. तिच्या लग्नासाठी मला पैसेही उभे करता येत नाहीयेत. काय अर्थ आहे माझ्या आयुष्याला, सांग ना. असं का बोलताय तुम्ही? तुम्हाला जितकं शक्य आहे तितकं करताय ना तुम्ही. आणि तुम्ही ऐकलं ना स्वीटू काय म्हणाली? ही फक्त तुमची जबाबदारी नाही, आपण सगळे मिळून पैसे गोळा करू ना तिच्या लग्नासाठी. नलू, अगं आपली स्वीटू आहे ना, ती खूप समजूतदार आहे. ठरलेल्या बापाचं मन राखायचं ना म्हणून बोलून गेली ती. त्या स्वीटूचं लग्न आहे आणि त्या लग्नासाठी ती स्वतःच पैसे जमा करते. म्हणजे बघ ना, आई मुलीला जन्म देते, वेदना सहन करते, त्यातही तिला आनंद मिळतो. हे आईचं आईपण आहे. आणि बाप मुलीला वाढवतो, शिकवतो, लळा लावतो, तळहाताच्या पोटाप्रमाणे तिला जपतो. मुलीचं लग्न ही बापाची जबाबदारी नाही, ते त्याचं बापपण असतं. आणि तेच मी पार पडू शकत नाही. पापण घ्यायची ना लाज वाटते मला. नलू, अहो नका ना असं बोल. आपल्या स्वीटूचं लग्न होणार, सगळं चांगलं होईल बघ. तुम्ही खाऊन घ्या ना 2 घास. अगं मला नकोय, मला भूक नाहीये. ये हे बघ तुझे लाडके दादा. अरे दादा, कसे आहात? कशी आहेस नलू मावशी? हा, ये ये ये. या अरे तुम्ही उठू नका, तुम्ही बसा बसा हो, हो, बसा. हो. कशी आहेस मावशी? मी अहो, दादा बरं आहे ना तुम्हाला आता? तुम्ही आलात ना, आता मी आधी ठणठणीत बरा होणार. तू खरं सांग, कुठेस तू? ओम आहे ना तिथे का गेला? तुझे काम करतो मी तुला आता व्हिडिओ कॉल करतो. मला बघायचं तुझ्यासोबत कोण आहे. नाही काय ना, माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही. व्हिडिओ कॉल करतो, तो रिसीव्ह कर. हा सर. स्वीटू, मला तुझ्याशी नाही, मला जरा तुझ्या आजूबाजूला बघायचंय. फोन फिरव स्वीटू, फोन फिरव. ओम आहे माझ्या बरोबर. तो दादांना बघायला आला होता आणि आम्ही आता ऑफिसला चाललोय. काय मेलं, ऊन वाढलंय. छे. आळवी. हॅलो हॅलो. अहो काय बोलायचं ते बोला लवकर, मला काम आहेत. नाही मी बोलते, पण तुम्ही चिडू नका. कसं आहे ना, लग्नाच्या हॉलसाठी 40-50 हजार भरणं सध्या आम्हाला शक्य होणार नाही. शक्य नाही? नाही म्हणजे आम्ही प्रयत्न केले नाही असं नाहीये, पण सध्या एवढे पैसे खर्च करणं नाही जमणार हो आम्हाला. हो, माझी मुलगी अगदी सोनं आहे. तुम्हाला, तुमच्या घरच्यांना, सगळ्यांना प्रेमानं सांभाळेल. फक्त आम्ही कमी पडतोय म्हणून तिच्यावर काही अन्याय होऊ देऊ नका. अहो एवढंच ना. चला आता बरं, अजिबात चिंता करू नका. अहो तुमची मुलगी ती माझी मुलगी. आपण एक काम करूया का, मोहित परत आला ना की साखरपुडा उरकून घेऊया. साखरपुडा? अहो म्हणजे अजून खर्च. अहो जरा ऐकून घ्या. साखरपुडा आपण साधेपणाने करूया. म्हणजे तुमची 4 माणसं, आमची 4 माणसं, एवढं तरी चालेल ना? चालेल. तुमचे खरंच खूप उपकार झालेत. नाही ते उपकाराचं राहू द्या, पण कसं आहे ना, साखरपुडा होईपर्यंत आता तुमच्याकडे वेळ आहे. या सगळ्या वेळामध्ये तुम्ही लग्नाची सगळी तयारी, मानपान, मोहितची 4 व्हीलर गाडी, फ्रीज, वॉशिंग मशीन
या सगळ्यासाठी जे काही पैशाची जमवाजमव करायची ना ती करून घ्या आणि सगळी जमवाजमव झाली की मगच आम्हाला कळवा. म्हणजे आम्ही लगेच येतो ना मोहितला घेऊन साखरपुडा करायला. हो 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 बघतो ना आम्ही करू काहीतरी. बर ठेवू का फोन? हा हा. काय झालं वहिनी? वहिनी हा नाही सुमन मी आले. हा जाऊन मिळते. आले. हा ओम आहे माझ्या बरोबर. तो दादांना बघायला आला होता आणि आम्ही आता ऑफिसला चाललो. एक मिनिट. हाय मोहित. हॅलो सर. हॅलो. कशी आता ह्यांची दादांची तब्येत बरी आहे रे? हो हो. बरं झालं तुम्ही तिथे आहात म्हणून काळजी नाही. पण आता मी माझं काम संपलं ना की मी स्वतः येऊन दादांची काळजी घेणार आहे. येस येस ऑफकोर्स. तू लवकर ये. आम्ही मिस करतोय तुला. हा आणि इनफॅक्ट स्वीटू पण मिस करते तुला. येस सर. मी माझं काम संपलं की येईल. काय ना मालविका मॅमनी खूप महत्वाची जबाबदारी दिली आहे माझ्यावर. खूप मोठं काम दिलंय ना. सो ते कम्प्लीट करून मी येतो सर तिकडे. हा बरं थांब ना. स्वीटूशी बोल ना. ती पण तुला मिस करते खूप. ठीक आहे जाता जाता बोलूया. ओके चल. सॉरी सॉरी सॉरी. तुटली. आय एम रिअली व्हेरी सॉरी. मोहित एक मिनिट. तास तुटायची होती. स्वीटू तुम्ही आधी ऑफिसला जा. तू फ्री झालीस की फोन करा मला स्वीटू. आठवणीने. मला जरा महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. आठवणीने फोन कर. बाय. चल निघूया आपण. ऑन द पॉझिटिव्ह नोट ती बघ ना ती तुटली आहे. ती पण एक्साइट झाली मोहितला बघून. ती पण मिस करत असेल मोहितला. प्लीज ओम आता ही वेळ नाहीये गंमत करायची. चल निघूया आपण. सॉरी. एक मिनिट थांब. एक मिनिट. काय करतोस तू? थांब जरा. नको नको ओम. ओम प्लीज असू दे. आपण जाऊ असेच. ओम असू दे. दुसरा पाय दे. दुसरा पाय दे पटकन. व्हेरी गुड. छान दिसतात. आता कसं तू खुश असलीस की मी खुश. स्वीटू स्वीटू तू खुश आहेस ना? आय मीन मोहितशी लग्न करायचा डिसिजन घेतलायस आणि आय ओके विथ युअर डिसिजन. आय रिस्पेक्ट इट. तू मला नकार दिलास तेही चालेल. ओके पण तू खुश आहेस ना मोहित बरोबर? आय मीन तो तुला त्रास देत नाही ना? हे बघ तुला गंमत माहिती. इथून पुढे काही वर्षांनी जेव्हा आपण म्हातारे होऊ, माझे केस पिकलेले असतील, दात पडलेले असतील, तेव्हा जेव्हा मी तुला भेटेन ना तेव्हा मी तुला हेच विचारेन, स्वीटू तू खुश आहेस ना? कारण तू कायम खुश असणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे स्वीटू. पण निघूया. निघूया. राहू दे स्वीटू. नवीन घेऊया ना आपण. अरे नाही असू दे. शिवून घेऊ ना पटकन. ओके शिवून घेऊ.